या ठिकाणी आभार फाउंडेशन संचलित सावली वृद्धाश्रम या वृद्धाश्रमाचा वर्धापन दिन म्हणजेच वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण केक कापून आदरणीय गुरुवरे डॉक्टर इज गॉड अँड गाईड आणि जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड कुठलाही असा स्वतःला इगो नाही किंवा मी डॉक्टर असल्याचा आव नाही. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा जे या परिसरामध्ये सिडको भागामध्ये करत आलेले आमचे गुरु या वृद्धाश्रमाचे दातृत्व करणारे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर कदरकर सरजी आपल्याला पहिले सॅल्यूट करते, प्रणाम करते, वंदन करते. या वृद्धाश्रमाचे अध्यक्ष कलावती ढेपणे, सचिव शिडी ढेपणे, त्यांचा स्टाफ आणि ज्यांना मुला मुलीची ऊब मिळावी, ऊर्जा मिळावी, प्रेम मिळावं हे सगळे इथं या वृद्धाश्रमामध्ये असलेले मायबाप. मी या वृद्धाश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि येत्या 22 तारखेला जे रामलल्लाचं मंदिर त्या मंदिराची जो दिवसभर लाईव्ह कार्यक्रम होत आहे तो कार्यक्रम कलावती ताई आपल्याला आणि डेप्युटी सरांना विनंती आहे की याचा तो विरंगुळा म्हणून रामलल्ला त्यांना कार्यक्रम दिवसभर दाखवावा अशी विनंती करते. खरं या प्रभागामध्ये हा झोन अतिशय चांगला झोन आहे. MIDC ला लगत आहे, MIDC ला जवळ आहे आणि या झोन मध्ये आपण नाव पण अतिशय फाउंडेशनचं नाव आभार आणि वृद्धाश्रमाचं नाव सावली. मला वाटतं त्यांनी मुलगा आभार म्हणून तुमच्याकडे बघावं आणि सावली म्हणून मुलगीकडे बघावं या दृष्टिकोनाची माया आपण या ज्येष्ठ नागरिकांना द्यावी. आणि त्यांना कदाचित काही प्रॉब्लेम आले तर आपण मला कधी आवाज द्या, आपल्याला काही अडीअडचणी आल्या. तुमच्या पाठीमागे कदरकर सर म्हणजे या शहरामधलं नामवंत नाव, परंतु अनेक लोक प्रसिद्धीच्या झोतात असतात, ते स्वतःची प्रसिद्धी कधीच करत नाही. एखाद्या पेशंटला भूर आला तो पेशंट माउथ पब्लिसिटीने सर तुमची पब्लिसिटी होते. एखाद्या रोज डॉक्टर टीव्हीला एक क्लिप टाकतात, मोबाईलवर सध्या व्हॉट्सअपला टाकतात, पेपरला ऍडव्हर्टायझिंग करतात, परंतु सरांचं पेशंट चांगलं होऊन माझे अनेक पेशंट त्यांच्याकडे गेले. मी फक्त 1-2 वेळेस त्यांना फक्त भेट म्हणून गेलेली आहे, परंतु अनेक पेशंट कमी खर्चात ना नफा ना तोटा या खर्चामध्ये त्यांनी या शहरामध्ये उत्कृष्ट सेवा अशी दिलेली आहे. आणि रुग्ण सेवा ईश्वर सेवा, अन्नदान सर्वश्रेष्ठ दान असं समजून खरोखर तुम्हाला चांगले गुरु लाभले आणि त्या गुरुचा वसा तुम्ही चालवताय. मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते. तुम्हाला जर काही महापालिकेचा समजा एक अर्ज लिहून द्यायचा आहे, एखाद्याला खोकला आहे, सर्दी, ज्या काही गोळ्या औषधं उपलब्ध होण्यासारखे असतील, एखाद्या डॉक्टरांना सांगून आपण आपल्याकडे काय खूप ऍडमिशन असं नाही, परंतु जर काही असे एखाद्या वेळेला तुम्हाला वाटलं ॲलोपॅथी ताप उतरतच नाही, याचा खोकला कमीच होत नाही, याची सर्दी कमीच होत नाही, यांना निमोनियाचं लक्षण आहे का काय, असे जे काही किरकोळ कारकोळ आजार असेल तर मी त्या ठिकाणी इथं स्वामी समर्थ नावाचं हॉस्पिटल आहे, महापालिकेचा चांगले डॉक्टर आहेत, त्यांना विनंती करून फिरता
असलंच पाहिजे सोडायला आणि घ्यायला. इथं एक देवा वाघमारे म्हणून चांगला सामाजिक कार्यकर्ता आहे, चांगलं काम करतो, त्यालाही एक विनंती अर्ज माझ्याकडे द्या, त्यालाही मी भेट म्हणून इथं घेऊन येते. जोपर्यंत तुम्ही चांगल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, समाजामध्ये चांगली लोक आहेत, सगळेच वाईट आहेत असं नाही, आणि चांगले लोक जोपर्यंत तुमच्यामध्ये समाविष्ट होत नाही, इकडे चांगल्या घरातली माणसं दिसत आहेत, मुंबईवरून तुमच्याकडे ऍडमिशन आले म्हणजे तुम्ही चांगलं काम करतात आणि चांगली शक्ती कदरकर सरांसारखी तुमच्या पाठीमागे उभी आहे. म्हणून मी या प्रभागात सर आपलं आगमन झालं, मी मनपूर्वक तुमचं स्वागत करते. आणि डेप्टे सर, डेप्टे मॅडम, तुम्हाला कुठली अडचण आली तर मला कधीही अवश्य सांगा, मी कधीही तुम्हाला मदत करण्यासाठी, नगरसेवक असो अथवा नसो तरी मी तुमच्या बरोबर आभा फाउंडेशनची एक मेंबर्स म्हणून आपल्या बरोबर काम करेन एवढी सरांना ग्वाही देते. आणि पुन्हा सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या चरणी वंदन करून तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. यातच तुमचं या फाउंडेशन मध्ये, या वृद्धाश्रमामध्ये राहणारे सर्व सिनियर सिटीजन, त्याला त्यांच्यातच तुमची भाऊ बघा, बहीण बघा, या मुलींमध्ये तुमची मुलगी बघा, या मुलामध्ये तुमचा मुलगा बघा, विचाराची देवाणघेवाण करा. तुम्हाला वाटलं एका दिवशी इथं हरिपाठ सुद्धा आम्ही घेऊ, एका दिवशी तुम्हाला वाटलं आध्यात्मिक कार्यक्रम ऐकायचा, तो देखील विनामूल्य इथे होईल. वेगवेगळे काही सण उत्सव असले त्याचं देखील मी लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचवण्याचं काम करेन. आणि सर्व आई वडिलांना मी पुन्हा नवीन वर्षाच्या, संक्रांतीच्या आणि येणाऱ्या 22 जानेवारीच्या रामलल्लाच्या दर्शनाच्या शुभेच्छा देते. आणि माझ्या वाणीला विराम देऊन तुम्हाला या चांगल्या कार्याला शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय श्रीराम.